आपण बघतोय या अशोक खरातचे काही राजकीय संबंध असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात होता आणि ज्या हं. पद्धतीने आता एसआयटीचा तपास सुरू आहे त्या तपासामध्ये वेगवेगळे जे अपडेट आहे आणि जे धक्कादायक खुलासे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे. या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये देखील काही प्रमुख सत्ताधारी पक्षाचे नेते, विरोधी पक्षांचे नेत्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. एकूण जर बघितलं तर या अशोक खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे मोबाईल नंबर जे आहेत ते काही कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याची माहिती समोर आलेली आहे. जवळपास 40 ते 50 जे राजकीय नेते आहे ते खरं तर या अशोक खरातच्या संपर्कात हे सातत्याने होते अशी देखील माहिती समोर येते. निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा काळ असेल किंवा आपण निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं तर अनेकदा राजकीय नेते या अशोक खरातला त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची वेळ तारीख विचारत होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. एसआयटी कडनं त्यासोबत फॉरेन्सिक टीमकडनं जो क्लोन डाटा अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी हाती लागलेला आहे. त्या संदर्भात जो तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचा जो तपास सुरू आहे त्यामध्ये देखील नवनवीन खुलासे देखील होण्याची शक्यता आहे. एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याचे राजकीय लोकांशी संबंध होते का या प्रश्नाचं खरं तर आता उत्तर नव्याने या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहे.